हॅलो नमस्कार. तर आज आहे अथांगच्या स्कूलचा फर्स्ट डे आणि मी आज अथांगला स्कूलला सोडायला चालली आहे. फर्स्ट डे आहे म्हणून. आणि सकाळी त्याने खरंच खूप धिंगाणा घातला उठायला, पण तरी पण मी त्याला उठवलं आहे जबरदस्ती. आता त्याच्या स्कूलचा हा टायमिंग चालू झाला आहे, तरी आता त्याशी मी गप्पा मारते ऑटोमध्ये की कसं काय करायचं आहे. त्याला मुद्दामून सांगते तिथे मजा येणार वगैरे, असं कसं अभ्यास करणार असं सांगितलं ना तर ते लोक जरा विचार करतात, अरे बापरे आपल्याला आता रेस्ट्रिक्शन पडणार. त्याच्यामुळे मी त्याच्याशी असं बोलत बोलत मस्ती करत चालली आहे ऑटोमधून. तर आज अथांगचा फर्स्ट डे होता स्कूलमध्ये आणि मी त्याला सोडायला आली होती. आणि खरं तर कसं आहे की पहिला दिवस आहे ना, तर पॅरेंट्सने सोडायला यायचं आहे. आणि मग सोडून झाल्याच्या नंतर म्हणजे त्यांच्या इथेच थांबली आहे मी अजून, म्हणजे त्याचा सुटायचा टायमिंग असेल तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे. आणि मग तो सुटल्याच्या नंतर त्याच्या बसमध्ये बसून आहे ना मी म्हणजे आमच्या डेस्टिनेशनवर म्हणजे त्यांना बसमध्ये दाखवणार की हा या जागेवर तो उतरणार आणि ह्या जागेवरनं आम्ही त्याला सोडणार, असं त्यांना दाखवायची असते आपली जागा. तर त्याच्यासाठी मी त्या आधी त्याला सोडायला आणि आता त्याच्यानंतर मग त्याला सोडून आता इथेच थांबणार आहे आणि मग त्याला दाखवणार. पहिला दिवस आहे, जरा आज आम्हाला उशीर झाला यायला. तर कसं झालं की म्हणजे लवकर तरी येणार होतो, पण हे होते आज सोबत ह्याला थांगला सोडण्यासाठी थांबणार होते. पण त्यांना इमर्जन्सीमध्ये सकाळीच कॉल आला ऑफिसला जाण्यासाठी, ड्युटीवर जाण्यासाठी. त्याच्यासाठी मग ते लवकर गेले निघून ऑफिसला. आणि मग माझी तारांबळ उडाली की आता कसं करू एकटीने. मग धावपळ सगळी. नशीब लकीली मला जे रिक्षावाले काका होते ते भेटले. त्यांनी मला पटापट लवकर आणलं, कारण का आधी आम्हाला ऑटोच भेटत नव्हती ह्या साईडला यायला. आणि मग ते काका बघितलं मला भरपूर वेळ ऑटो नाही भेटत आहे, तर ते चाय पियायला थांबले होते तिथे. तर त्यांनी चहा पियाले पटापट आणि मला बोलले बेटा वयस्कर होते ते. तर ते मला विचारलं बेटा किधर जाना आहे. तर मग त्यांनी आणून आम्हाला ह्या डेस्टिनेशन म्हणजे इथे सोडलं त्याच्या स्कूलजवळ. नशीब आली पटापट आणलं, खूप फास्ट आणलं त्यांनी आम्हाला. म्हणजे अशी ट्रॅफिक पण मध्ये मध्ये भेटली, पण त्या ट्रॅफिकच्या बाजूसून रिक्षा त्यांनी काढत आणली. खरंच खूप छान वाटलं ते पण. लकीली स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणून सगळं छान होतं. आणि म्हणजे मग त्यातल्या त्यात आमची म्हणजे घाई कुठे झाली की ह्यांना अचानकमध्ये ड्युटीवर जायला लागलं, त्याच्यामुळे आमची जास्त घाई झाली. पण ठीक आहे, पोहोचलो आम्ही. 5 मिनटं आम्हाला उशीर झाला आणि मला वाटलं की आता सगळ्यात शेवटला आंबीच आहे की काय. आमच्यानंतर पण आहे ना 2-3 आले. आणि मग पहिला दिवस आहे त्यामुळे त्यांनी घेतलं समजून. आणि आता काय तिसऱ्या दिवशी एवढं घाई होणार नाही, कारण का कसं मला पण तयारी करायला लागली इथे येण्यासाठी. त्याच्यामुळे आमच्या दोघांची तयारी, लहान मूल बोललं तर माहिती ना आपल्यालाच त्यांची तयारी करायला लागते. त्याच्यामुळे मग मला जास्त टाईम झाला, उशीर झाला. आता काय नाही झालं आमचं टायमिंगवर. तर उद्यापासून रेग्युलर टायमिंगला जाईल. थोडी आमची घाई होणारच त्यात पण ठीक आहे, होऊन जाईल तेवढं पण. आता पाऊस पण सुरू झाला आहे. जाते स्कूलच्या इथे स्पेसमध्ये थांबायला आहे, पण मला पाणी पाहिजे होतं. पाणी पण मी आणलं नव्हतं, मला तहान लागली खूप. धावपळ करून चहा सुद्धा पियाली नाही मी. आणि इथे मला म्हणजे इथे पियाला आलेली चहा, पण इकडे अजून एवढं काय चालू झालं नाही आहे चहाचं वगैरे. त्याच्यामुळे का चालू होऊन बंद झालं माहिती नाही. मग पाणी घेतलं आणि आता परत आली इथे. त्याच्या इथे पाऊस सुरू झाला. आता जाऊन बसते त्याच्या स्कूलच्या इथे आहे तिथे बसायला पॅरेंट्ससाठी, आणि तिथे जाऊन बसते. मोठा स्कूल आहे. तू दररोज येणार ना स्कूलला? चल छुट्टी नक्की येणार ना? हा तिथे जायचं. चल आता जाऊया. चल उद्या रडला तर मी तुला टीचरलाच नाव सांगणार तुझं. उद्या रडायचं नाही, आज रडत होतास तसा. हा आता घरी जायचं म्हणून खोटं बोलतेस ना? बस आली बापरे, बस आली. चला जाऊया. चल. तर स्कूलला जाऊन आलो, दिवाबत्ती झाली. आता जेवणाची तयारी चालू आहे. आता जेवण वगैरे करून घेतो. आजचा दिवस आमचा तसा चांगलाच गेलाय, पण खूप स्ट्रगल होतं आजच्या दिवसात. धावपळ लय झाली, खूपच जास्त प्रमाणात धावपळ झाली. आणि आता जातोय मार्केटमध्ये आम्ही. ॲक्च्युली ना त्याला बॅग आणलेली मी काल. तर ती बॅग आहे ना बरोबर नाही बसली, तर एकदम झोळ्यासारखी होती. आणि ऑनलाईन मागवली होती बॅग, पण ती ऑनलाईन बॅग आहे ना ती आलीच नाही. मग ती प्रत्येक दिवसाला ना म्हणजे डेट दाखवत होती ऑनलाईनची ती. म्हणजे
आजची दिवस आहे तर आज दाखवत होता, उद्याचा तर उद्या, असं एक एक दिवस वाढत होता. मग मीच कॅन्सल केली आणि दुसरी ऑनलाईन मागवली. आता बघू ती पण तशी दाखवते, आली तर बरी, नाही तर मी एक दुसरी आणून ठेवते. आणि काल आणली होती बॅग, ती झोळ्यासारखी होती त्याला, तिथे मला काय एवढं कळलं नाही, पाऊस पण खूप पडत होता त्याच्यामुळे. आता जाताना बघतो दुसरी कोणती बॅग चांगली भेटते काय. तर आम्ही आता घाटकोपरला जाऊन आलो आणि अथांसाठी ही बॅग आम्ही घेतली. तर चेंज करायची होती बॅग, तर ही आम्ही बॅग त्याच्यासाठी घेतली आहे नवीन. तर काल आणली होती बॅग, म्हणजे असं शेवाळ कलर होता आणि ती ना अशी एकदम झोला होत होती, खूप अशी लटकत होती बॅग. आणि स्कूलमध्ये सांगितलेलं असं झोला झालेली बॅग नको आहे, व्यवस्थित पाहिजे, मुलांना त्रास झाला नाही पाहिजे बॅग घेऊन असं चालायला, म्हणून मग ती चेंज करून ही आणली. आणि ही बॅग मला तर आवडली, तुम्हाला पण आवडली का सांगा कमेंट करून. आणि अशी बॅग कोणाकडे असेल तर ते पण सांगा, कसं भारी वाटतं सेमसे बसल्याच्यानंतर. आणि आता जेवण करून घेतो, कारण का आम्ही जेव्हा बाहेर गेलो ना बॅग बघण्यासाठी तेव्हा म्हणजे व्हिडिओ शूट करणार होती, पण त्याचा पाऊस आला भरपूर आणि त्याच्यामध्ये गर्दी पण होती ते शॉपमध्ये आणि असं स्पेस नव्हता, म्हणजे डायरेक्ट रोड टचच शॉप होतं, त्यामुळे तसं खूप गर्दी होती. मग आणि चेंज करायचं होतं, मी बोली एक तर तो माणूस देतो पण नाही चेंज करून, तीच मोठी गोष्ट आहे. तर मग पटकन घेतलं आणि मग निघालो. आणि त्याचे 2 पुस्तकं वगैरे पण घ्यायची होती, थोडी स्टेशनरी बाकी होती घ्यायची, ती पण घेतली. तर ते घेतले सगळे आणि आता जेवायला बसतो. खूप थकायला झालं आहे, आजचा प्रवास खूप भारी पडला, दिवसभर धावायला झालं आणि आता हे आले लवकर म्हणून, नाही म्हणजे लवकर म्हणजे यांचा टाईम काय 8-9चा, नाहीतर मग हे जर उशिरा आले असते तर मग झाले असते म्हणजे वांदेच, म्हणजे मला एकटीला जायला लागलं असतं. आणि हे आज लवकर गेले सकाळी म्हणून 8 वाजता आले, 8 वाजता पण नाही 8:30च्या दरम्यान आले ते. आणि नाहीतर मग मला धावत जायला लागलं असं, त्यात पावसा पाण्याची रिक्षा पण भेटत नाही. आणि साहेबाचं आमच्या काय चाललं ते बघा, ट्रॅफिक झाली आमच्या घरात, ट्रॅफिक दाखवते हे बघा, ट्रॅफिक झाली आहे घरात. इथे पोचली गाडी, इथे आणि ट्रॅफिक झाली. आणि ह्या JCB ला बाजूला काढ, ट्रॅफिक सुटेल ना. नाही ते सायकलमुळे झाली आहे ट्रॅफिक. पोलीस कार, अरे पोलीस कार पण अटकली आहे त्याच्यात. डॅडाला सांग तुमची गाडी काढा बाजूला, डॅडा गाडी काढा बाजूला. तर आता जेवून घेतो आणि भांडी कुंडी अजून बाकी आहे, थोडे अजून भरपूर काम आहे. चला तर मग आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचं जेवण पण दाखवते तुम्हाला. आज सुरणाची कापं केलीत मस्त आंबट चिंबट. मासे खायचा मूड झाला तर म्हणजे आज आमच्याकडे व्हेजमध्ये काय आहे, बटाट्याची कापं, सुरणाची कापं, केळीची कापं, वांग्याची कापं, असं आमच्याकडे म्हणजे कापांचे भरपूर प्रकार आहे जेवणाच्या, म्हणजे व्हेजमध्ये. म्हणजे ती माशांचं पूर्ण हे भरून काढते, कमी भरून काढते त्याच्यामुळे. आणि आता सुरणाची कापं केली आहेत आणि ना गवार आहेत ना त्या तव्यावर परतून काढल्या फ्राय सारख्या. आता त्या पण म्हणजे असं मिरची खातात ना वडापावसोबत, तसं जेवणासोबत त्या गवार खाणार आहे. हॅलो नमस्कार. तर आज कालच्या ब्लॉगला मी आजचा हा ब्लॉग अटॅच करते. तर कसं कालचा छोटा ब्लॉग बनला होता तर त्याच्यामुळे मग मी आता म्हणजे कंटिन्यू असा ब्लॉग बनवते. आणि कसं हा बाबूचा आजचा दुसरा दिवस आहे स्कूलचा, तो स्कूलला गेला आहे आणि आज त्याचे पप्पा आहेत घरी. खरं तर ते काल पाहिजे होते घरी, म्हणजे त्यांनी त्याला सोडलं असतं स्कूलला मस्त, मग छान त्याने पप्पांसोबत त्याच्या एन्जॉय केलं असतं. माझ्यासोबत पण करतो पण त्याला जास्त कंपनी त्याच्या पप्पाची आवडते, त्याला पप्पासोबत लय जास्त आवडतं त्याला. आणि तर आता ते आहे तर ते आता सोडून आले मगाशी आणि झाले 1-2 तास झाले. जिथे आता स्पॉट आहे त्याचं म्हणजे गाडी त्याची जिथे येणार ना तिथे ते सोडून आले. आणि आता मला करमत नाही आहे, म्हणजे असं वाटत होतं की कधी शाळेला जातो आहे तो, म्हणजे मला टाईम भेटेल. पण आज तो गेला आहे शाळेला, काल मी होती तिथेच त्यामुळे मला काय एवढं वाटत नव्हतं. आणि आज मी घरी आणि तो स्कूलला गेला आहे ना तर मला एकदम म्हणजे जड टाईम झाला आहे.
सवय झाली सारखं इकडे बघ तिकडे बघ, त्याला ओरडत राहा, त्याच्याशी हसत राहा, खेळत राहा, बोलत राहा, त्याच्यामुळे सुधरत नाही आहे. तर आता यायचा टाईम झाला आहे त्याचा आणि जेवण वगैरे करून दिले. सकाळी टिफिन त्याला दिला आणि आता आमचं जेवण केलं आहे. तर आता मी जेवून घेते, कारण का नंतर आला का मला परत मला स्टार्ट करणार आहे, जेवायला वगैरे देणार नाही, माझं जेवून घेते मी. तर आज मी आहे ना कोळंबी राईस केला आहे, म्हणजे कोळंबी भात केला आहे. तर तुम्हाला दाखवते. करणार होती खरं तर आहे ना मी शिंपले घेतलेत, म्हणजे मुळे घेतलेत. मी आपला व्हिडिओ अपलोड केला पण आहे मुळ्याचा लास्ट टाईम, तर शिंपल्यांचा. तर ते घेतलेत पण ते माझं मन नाही केलं म्हणजे बनवायचं आज, म्हणजे माझी मेंटॅलिटी स्थिर नाही, म्हणजे जागेवर नाही आहे. तर मग मी बोलली कोळंबी होती फ्रीजमध्ये, तर ती कोळंबीचा एकच राईस करून टाकला. बेत बनवायचा आज माझ्या म्हणजे अजिबात मनात नाही आहे की मी हे बनवेन ते बनवेन असं. तर मग ते मुळे ठेवून दिले डब्यात भरून फ्रीजमध्ये. शुक्रवारी किंवा रविवारी बनवेन ते. तर मग तेव्हा तुम्हाला दाखवेन मी त्याची, म्हणजे परत असं शॉर्ट रेसिपी दाखवेन, कारण का पूर्ण रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे शिंपल्यांची. आणि आता जेवून घेते, तर तुम्हाला दाखव त्याचं कोळंबी भात बनवला आहे कसा. आज साधारण बनवून टाकला पटकनचा, पण स्मेल तर चांगला येत होता. तर जेवून बघते. तर हा कोळंबी राईस बनवलेला. आता मी बसली जेवायला आणि साधाच केला भात. कसं म्हणजे काय नाही, टोमॅटो आणि कांद्यामध्ये परतून काढला आणि थोडासा मसाला टाकला आपला, आणि प्रॉन्स आणि टोमॅटो.